उपवासाला रोज तीच खिचडी खाऊन कंटाळा आला आहे का? मग आज मी घेऊन आली आहे एकाच व्हिडिओमध्ये 4 भन्नाट उपवासाच्या रेसिपीज. कुरकुरीत साबुदाणा स्टिक, मऊ आणि मोकळी साबुदाणा खिचडी, क्रीमी साबुदाणा खीर आणि तोंडात टाकताच विरघळणारे शेंगदाणा लाडू. तर शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी आहे मुफ्ती आणि तुमचं स्वागत आहे द मुफ्तीज किचनमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या उपवास स्पेशल थाळीला. सर्वात आधी बनवूया कुरकुरीत साबुदाणा स्टिक्स. बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ. चहा किंवा दह्यासोबत अप्रतिम लागतात. ह्यासाठी भिजवलेला साबुदाणा, उकडलेले बटाटे, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची, जिरे, सेंदव मीठ आणि कोथिंबीर घेऊया. सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्या. आता हाताला थोडंसं तेल लावून लांब स्टिक्स तयार करा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या. बघा किती सुंदर कुरकुरीत साबुदाणा स्टिक्स तयार झाले आहेत. हे साबुदाणा स्टिक्स बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ लागतात. ह्या साबुदाणा स्टिक्स मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. बनवूया मोकळी, खमंग आणि न चिटकणारी साबुदाणा खिचडी. यासाठी योग्य प्रकारे भिजवलेला साबुदाणा वापरणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे खिचडी अगदी मोकळी होते. सर्वात आधी कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे, कढीपत्ता, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि उकडलेला बटाटा टाकून व्यवस्थित मिक्स करा. आता भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट टाकून हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करा. 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढा. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ, साखर टाकून परतून घ्या. साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत मंद आचेवर एक वाफ काढा. शेवटी त्यावर लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालून एकदा हलक्या हाताने मिक्स करा. बघा, प्रत्येक दाणा वेगळा आणि मोकळा दिसतोय. अशी खिचडी सगळ्यांनाच नक्की आवडेल. तयार आहे मऊ मोकळी साबुदाणा खिचडी. त्यानंतर बनवूया क्रीमी साबुदाणा खीर. कढईमध्ये 1 चमचा तूप गरम करून त्यात ड्रायफ्रुट्सचे तुकडे हलके सोनेरी रंगावर परतून घ्या. त्याच तुपात भिजवलेला साबुदाणा घालून 1 ते 2 मिनिटं मध्यम आचेवर परता. यामुळे साबुदाणा एकमेकांना चिटकत नाही आणि खीर छान मोकळी होते. आता यात दूध टाकून मोठ्या आचेवर दुधाला उकळी येऊ द्या. साबुदाणा पारदर्शक आणि दूध घट्ट होईपर्यंत 10 ते 12 मिनिटं खीर शिजवून घ्या. मध्ये मध्ये खीर हलवत राहा जेणेकरून खीर तळाला चिटकणार नाही. साबुदाणा शिजल्यावर त्यात साखर, वेलची पूड, केशर घातलेलं दूध टाकून 2 ते 3 मिनिटं शिजवा. शेवटी तळलेले ड्रायफ्रुट्स घालून गॅस बंद करा. तयार आहे क्रीमी साबुदाणा खीर. ही साबुदाणा खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे ही खीर खूप छान लागते. शेवटी बनवूया पौष्टिक आणि झटपट तयार होणारे शेंगदाणा लाडू. एका कढईत शेंगदाणे मध्यम आचेवरती खमंग भाजून त्याचे टरफले काढून घ्या. आता मिक्सरमध्ये शेंगदाणा आणि बारीक चिरलेला गूळ घालून एकजीव होईपर्यंत जाडसर वाटून घ्या आणि एका परातीत काढून घ्या. हाताला तूप लावून गोल लाडू वळून घ्या. बघा किती सुंदर आणि परफेक्ट खुसखुशीत शेंगदाणा लाडू तयार झाले आहेत. तर बघा, अशी तयार झाली आपली संपूर्ण उपवास स्पेशल थाळी. हे पदार्थ दिसायला जितके सुंदर आहेत तितकेच खायलाही अप्रतिम लागतात. तुम्हाला सर्वात जास्त कोणता पदार्थ आवडला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी द मुफ्तीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपी सोबत.